हेलो। आज बहुत मला खूप वाईट वाटत आहे आज. बहुत बेकार. आय जस्ट फील रिअली गिल्टी. वाय? आज कसं एक प्रकारे हे वाटून राहिलं की राव मी गलत केलं यार. काहीतरी कुठेतरी काही ना काही समथिंग आय डिड समथिंग रॉंग. आणि मला कसं एकदम संध्याकाळपर्यंत राहूशं नाही वाटलं. कारण असं वाटलं की कोणासोबत बोलावं थोडंसं मन हलकं करावं. बट इथे राव कोणी मला अंडरस्टँड करण्यासाठी कोणीच नाही राव. त्यामुळे मी रेकॉर्ड करतो. एक प्रकार थोडंसं मन तरी हलकं करतो. कारण याच्यामुळे सोल्युशन काही ना काही भेटते राव. मी आर्टिफॅक्ट एपिसोड याच्यासाठी केला आहे का माझ्यावर जे काही प्रॉब्लेम येईल तेव्हा मी काही ना काही सांगेन, एलॉबरेट करीन आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीन. आणि हे नेहमी सक्सेसफुल होते. तर प्रॉब्लेम काय आहे? या प्रॉब्लेम सांगणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. वेल, काल मी कसं घरी गेलो होतो. काल माझा पेपर होता काल टॉम थिअरी ऑफ मशीन. तर काल मी वर्धेला गेलो होतो आणि कसं गाडी सुरू नाही झाली होती. त्यामुळे मग मी गाडी सुरू नाही झाली, गाडी खराब होती. तर मी रवी मामाची गाडी घेऊन पेपर दिला. नंतर त्यांची गाडी त्यांना आणली आणि नंतर घरी आल्याबरोबर वडिलांना सांगितलं का गाडी दुरुस्त करतो, पैसे काढतो. म्हटलं 2,000 रुपये पैसे काढले ATM मधून आणि गाडी दुरुस्त केली. आणि गाडी दुरुस्त केली आणि त्याच्यानंतर मग पेट्रोल भरलं, ऑइल टाकलं त्याच्यामध्ये. तर ते मग झालं पूर्ण तरी 1,400 रुपये खर्च वगैरे लागला त्याला. आणि ते मी घरी आलो. तर आता मला कसं वडिलांचा फोन आला. सर्वात गिल्टी म्हणजे हे जे सांगतो याच्यावर मला खूप गिल्टी फील होत आहे. भाय का झालं? गाडी का सुरूच नाही होऊन राहिली म्हणजे बंद नाही होऊन राहिली. पहिले कशी सुरू नाही होत होते, आता बंद नाही होऊन राहिली गाडी. आणि दॅट्स रिअली प्रॉब्लेम येऊन राहिला. मग वडिलांनी कसं एक प्रकारे त्यांनी म्हणलं का बाबू कसं काम केलं राव, का काम केलं वगैरे, तुला कळत नाही का? सगळे दुकानं वगैरे बंद होते, तू तुझं काम करतो निघून जात होतं, कशाला तू गाडीचं काम केलं वगैरे वगैरे आणि एवढे पैसे खर्च करून टाकले. हे म्हणलं मला बहुत जास्त वाईट वाटलं राव, बहुत जास्त. वाय? कारण आता प्लांटमध्ये म्हणजे आता मी प्लांटमध्ये आहे राव. आणि प्लांटमध्ये इथे कोणी माझ्यासोबत कोणी अशा पद्धतीने बोललं ना तर मला काही जास्त फील होत नाही. आता कसं हे कामवाले आहे, कोमल आहे किंवा गौतम आहे, हे असे काही बोलले ना मला एवढं काही जास्त फील होत नाही. भाय कारण हे रोजच आहे राव. आता माझ्यासाठी येणे का रोजच झालं. यांच्या शिवा खाणं, यांचं हे करणं, त्यांचं हे करणं. त्यामुळे कसं जे आपल्याला लव्हिंग पर्सन असते, ज्यांना आपल्याला वाटते का हे नेहमी आपल्याबद्दल चांगला विचार करतात आणि मग त्यांनी एक वेळ थोडंसं रागवलं तर कसं आपल्याला एक वेळ बहुत वाईट वाटते राव. बहुत असं वाटते गिल्टी होत आहे का काहीतरी रॉंग केलंय राव आपण. आणि बस असं वाटते का मी आता का करू का नाही असं वाटून राहिलं. सिच्युएशन अशी आहे राव. अजून आज शनिवार आहे आणि आज कसं की इथे कामवाले इथे बसून पत्ते घेऊन राहिले माझ्यासमोर आणि मी यांना जाणून सुद्धा यांना काम देऊ शकत नाही. कोणतं काम देऊ? इथे डी पॉइंटवर कोणतंच काम नाही आहे. मग तू त्यांना CHP मध्ये पाठव ना. बट CHP मध्ये पाठवल्यानंतर दुपारी पुन्हा येतील आणि मग दुपारी पुन्हा नाही जातील. बेटर आहे का हे 2 घंटे थोडा वेळ आता यांना टाइमपास करून दे. जेवण झाल्यानंतर यांना पाठवून देऊ तिकडे CHP मध्ये. कसं वडिलांनी असं म्हणलं मला खूप जास्त गिल्टी फील होऊन आलं. बहुत जास्त असं वाटतं की मी काहीतरी रॉंग केलं या समथिंग आय डिड. आणि त्यामुळे नाही का माझं कशाचं मन नाही लागून राहिलं आहे. आता मी एवढं सांगून तर राहिलो बट नाही का हेही सांगण्यामध्ये नाही का बहुत जास्त असं वाटत आहे का राव मी आता वर्धेला जाऊ, त्यांच्यासोबत बोलावं आणि नंतर ते गाडी घ्यावं, पैदल जावं, गाडी दुरुस्त करावं.
कारण माझ्यामुळे वडिलांना त्रास होऊन राहिला हे मला बिलकुल आवडत नाही राव, बिलकुल नाही. माझ्यामुळे कोणाला त्रास होईल मला कसं बहुत वाईट वाटते राव, बहुत वाईट वाटते. कारण मी कोणा चांगल्या उद्देशाने केलं गाडी दुरुस्त करीन बा, बट कारण काल शुक्रवारी नाही का, काल सगळेच दुकानं बंद होते आणि जे ओळखीचे होते ते पण नाही. तर मग कसं अनोळखी सर्व्हिसिंग सेंटरवाला होतं, तिथे गेलो मी आणि मग त्यांच्याजवळून करून टाकली. त्यांना गाडी बरोबर प्रॉपरली दुरुस्त केली नाही. सो नॉट गुड. याच्यावर सोल्युशन काय? याच्यावर सोल्युशन आहे का? टाइम, वेळ. जसा टाइम नाही का हळूहळू जातो ना, तर तसं नाही का अशा प्रकारची फिलिंग्स पण एक प्रकारचं वाईप आउट होऊन जाते. टाइम, कारण टाइम हे खूप इम्पॉर्टंट थिंग्स आहे. कधी कधी नाही का एक खूप चांगलं काम करते आणि कधी कधी नाही का वाईट काम असं नाही, याला थोडंसं एक प्रकारे पडदा टाकते. वेळ नाही का सगळ्यावर चेंज करतो. टाइम चेंज कॅन एव्हरीथिंग. तुमच्या आतल्या फिलिंग्स, कोणाबद्दलच्या फिलिंग्स आहे त्या पण चेंज करून टाकतो. अनंतर अजून एक गोष्ट आहे की जे मला सांगायची आहे का, आता पहा इथे माझे वर्कर ते कोमल गोमकाडे फिटर आहे आणि त्याच्यानंतर आता जे ऑपरेटर आहे गोमकाडे, नाही कोमल खोरगाडे. तर हे कसे आता या दोघांमध्ये 36 आकडा आहे. म्हणजे ऑपरेटरमध्ये तुम्ही हे काम प्रॉपरली नाही केलं आणि आमच्या फिटरमध्ये आम्ही हे काम प्रॉपरली केलं, असं एक प्रकारे त्यांच्यामध्ये 36 आकडा आहे. आणि मग नाही का मी यांच्यामध्ये फसून जातो, कारण यांच्यामध्ये मी एक सुपरवायझर आहे आणि यांच्यामध्ये मी फसून जातो. आता पहा, आता मला D3 फीडर कन्व्हेयरची नाही का जनरल चेकिंग करायची होती. आता मग मी त्यांना परमिट मागितलं. ते म्हणे काही जनरल चेकिंग करू नको म्हणे, फक्त ते नट बोल्ट टाईट होते म्हणे नट बोल्ट, आणि त्याचं काही परमिट भेटत नाही म्हणे. मग आम्ही का फुकट काम करायचं का? म्हणजे आम्ही जाऊ नट बोल्ट टाईट करू म्हणजे व्हॉट इज दिस? आम्हाला परमिट देऊ ना, आम्हाला परमिट द्या, आम्ही आमचं काम करून घेतो. पण ते म्हणजे परमिट नाही देत. आणि विदाउट परमिट कसं मलाही वर्करला काम देऊन म्हणजे थोडं रिस्कीच आहे ना. म्हणजे तुम्ही मला परमिट द्या, मी काम करून घेतो. परमिटच नाही दिलं तर, आणि इथे डिपॉइंटवर कोणतं कामच नाही आलं. जाऊ दे, प्लांट बद्दल नाही, पण मला घरचं थोडं टेन्शन येऊन राहिलं. आणि अजून एक प्रॉब्लेम, काल रसीद दिली होती आईनी गॅसची, आणि ते गॅसची रसीद म्हणून ते नवीन ते पासबुक काढायचं होतं. पासबुक याचं ते इंडियन गॅसचं. तर मी तिथं काही गेलो नाही, कारण ते गाडीच्यामुळे, कारण गाडी ढकलत नेली, पैदल आणलो, त्याच्यानंतर इकडे तिकडे कसं याच्यामध्ये टाइमच नाही भेटला राव. आणि मग ते रसीद मी घरी ठेवली. मला माहिती आहे मी घरी ठेवली, कारण मी आणली नाही, मी घरीच ठेवली. ते रसीद मी आईला द्यायचा विसरलो, कारण आईला दिलं नाही. मी ते कसं काढून ठेवली. आय जस्ट फील रिअली गिल्टी मॅन. मी का करू राव? प्लीज मला काही ना काहीतरी कोणीतरी शिक्षा द्या, कोणीतरी मला शिवा द्या, कोणीतरी प्लीज. मी का करू राव? अशा प्रकारच्या फिलिंग असेल तर आपण का करावं? तर स्वतः आपण एक प्रकारे गिल्टी होऊन राहिलो, आपल्या वडिलांनी आपल्याला थोडं शिवा दिल्या, आपण थोडंसं गिल्टी फील होऊन राहिलो, आणि आपण चाहकर सुद्धा आपण त्यांची मदत करू शकत नाही आहे. तर तेव्हा काय करायचं? तेव्हा का करू सांगता? प्लीज मला हेल्प करा यार. मी आय जस्ट नॉट गुड. प्लीज. आजची तारीख आहे 10 डिसेंबर आणि बहुतेक उद्या नाही, आजच प्रोजेक्टर येणार आहे. प्रोजेक्टर बट जे होते ते होते. प्लीज याला थोडं टाइम आउट जाऊ दे, थोडंसं रिलॅक्स हो, थोडंसं गाणे वगैरे ऐक आणि देन थोडंसं ते मलाच वाटते तेव्हा तू रिपेअर होऊ शकते. कारण आय जस्ट फील रिअली गिल्टी मॅन, रिअली.